मी प्रत्येक सणाला फलटणला जाते, जरी मी निरत राहत असलं तरी. आता मी संक्रांतीच्या वेळी तर फलटणला गेलेच होते, पण तेव्हा आमचं हळदी-कुंकू किंवा हळदीचं बोरनान झालं नव्हतं. त्यामुळे आम्ही उद्या करायचं ठरवलं होतं. उद्या होती रथसप्तमी, म्हणजे शेवटचाच दिवस होता हळदी-कुंकू आणि बोरनान करायचं आणि उद्याच ठरवलं होतं. आणि मी जेव्हा स्वयंपाकाला लागले, तेव्हा अचानकच विकी बोलला, की "उद्याच्या ऐवजी आपण आज संध्याकाळी जाऊयात." म्हटलं, "आता स्वयंपाक केला तर जेवण करूनच जाऊयात." आणि आज दुपारी ना केक बाय अमृताज क्रिएशन यांच्याकडून मला छोटीशी ट्रीट मिळाली होती, छान अशी डिझर्ट बाउलची. खूप सुंदर लागत होते. इथून पुढची केकची ऑर्डर मी नक्कीच त्यांना देईल. त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये स्वयंपाक तर झाला. त्यानंतर हे हरभरेसुद्धा भाजले, छान लागतात. स्वयंपाकामध्ये ओल्या काळ्या घेवड्याची आमटी, भाकरी, भात हे सगळं केलं होतं. स्वयंपाक झाल्यानंतर म्हणलं थोडा वेळ आद्याचा अभ्यास घ्यावा, कारण 2 दिवस काय अभ्यास करणार नाही आहे ती. त्यामुळे विकी आल्यानंतर मग मी बॅग भरायला घेतली. आता 2च दिवस जाणार आहे, पण एक्स्ट्राचे कपडे घेऊन जावे लागतात. अचानक काही ठरलंच तर दुसरा प्लॅन म्हणून. आणि आता साडी घालणार हळदी-कुंकवाला, त्यामुळे त्याचं मेकअप, ज्वेलरी. आता हळदी-कुंकवाचा व्लॉग उद्या येईल, त्यामुळे स्टे ट्यून.